वणी शहरात IPLचा हंगाम सुरू होताच क्रिकेट सट्ट्याचा काळा बाजार पुन्हा एकदा जोमाने फोफावला आहे. गेल्या काही वर्षाचा अनुभव गाठीशी असलेले सट्टेबाज यंदा अधिक संघटित आणि हायटेक होऊन मैदानात उतरले आहे. निर्जन स्थळे आणि आलिशान फ्लॅट्समधून चालणाऱ्या या खेळाने शहरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सट्टेबाजांनी यावेळी जुन्या पद्धती सोडून तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. वणी शहराच्या विविध भागातील फ्लॅट्समध्ये अत्याधुनिक लॅपटॉप, हाय स्पीड इंटरनेट आणि डझनभर स्मार्टफोन वापरून कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. मॅचच्या पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत लाखो कोटींची उलाढाल करण्यासाठी सट्टेबाज सज्ज झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सट्टा रॅकेटमध्ये वणी शहरातील काही तथाकथित प्रतिष्ठित नागरिकांचे नाव समोर येत आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर मारल्याच्या हव्यासा पोटी हे लोक युवा पिढीला या दलदलीत ओढत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्याऐवजी पोलीस यंत्रणा मॅनेज झाल्याची चर्चा शहरात उघडपणे सुरू आहे. जर रखवालदारच डोळे झाकून बसणार असतील तर या अवैध धंद्यांना रोखणार कोण, असा जळजळीत सवाल सामान्य नागरिक विचारत आहे. हा केवळ पैशांचा खेळ नसून अनेकांच्या जीवावर बेतणारा प्रकार आहे. गेल्या काही वर्षात IPL सट्ट्यात पैसे हरल्यामुळे अनेक युवकांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. शेकडो कुटुंबे कर्जाच्या विळख्यात अडकून रस्त्यावर आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि छुप्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेला हा सट्टा वणीच्या युवा पिढीला उद्ध्वस्त करणारा कॅन्सर ठरत आहे. पोलिसांनी हप्तेखोरी सोडून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. IPLच्या नावाखाली सुरू असलेल्या या लूटमारीकडे प्रशासन अजून किती काळ दुर्लक्ष करणार? जलद पैसा कमावण्याच्या मोहात तरुण पिढी सट्ट्याच्या आहारी जात असताना पोलीस विभागाने तात्काळ सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे आहे. वेळ आली आहे या सट्टेबाजांचे फिल्डिंग लावण्याची, नाहीतर वणी पुन्हा एकदा आत्महत्येचे केंद्र बनायला वेळ लागणार नाही.